हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी चहा बनवला, पिऊन घेतला आणि मला काय माहिती होतं की अचानक मला हॉस्पिटलला जावं लागेल, कारण 2-3 दिवसापासून माझी तब्येत खूप जास्त खराब होती. पण मला नव्हतं वाटलं की एवढं जास्त दुखेल. आज मला सहनच होत नव्हतं. मग मी आणि मम्मी निघालो दवाखान्यात जाण्यासाठी. दवाखान्यात आलो आणि गाईज मला खूप जास्त भीती वाटत होती, कारण मला आधीच इंजेक्शन पासून लई भीती वाटते. मग काही घाबरत घाबरत आतमध्ये गेले आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून असं वाटत नसेल की मी आजारी आहे, पण हो गाईज, मी आजारी आहे, पण मी मेकअप करते. तर डॉक्टरांनी मला विचारलं नेमकं काय दुखतं तुझं. मी सांगितलं. त्यानंतर मग मी मेडिकल मध्ये आले गोळ्या घेण्यासाठी. गोळ्या तर मी खात नाही, पण घ्यावं तर लागेल. तर गोळ्या घेऊन झालेल्या आहेत आपल्या. आणि मम्मी मला म्हटली की तू अशी नीट नाही होणार, तुला चल शॉपिंगला घेऊन जाते, तू 2 मिनिटातच बरी होशील अशी म्हणली. मग लगेच शॉपिंगला आलो, कारण माझा बर्थडे पण जवळ आलेला आहे. सो त्याच्यासाठी मला शॉपिंग करायची होती. तर मी हा ब्लॅक वाला घागरा घेऊन आले ट्रायल साठी. सो तुम्ही बघू शकता, छान आहे, पण मला याचा जॉकेट नाही आवडला गाईज. मला याच्यावर ओढणी पाहिजे होती, पण याच्यावर ओढणी नव्हती. मग आम्ही वडापाव खाऊन घेतला आधी, तर खूप जास्त भूक लागली होती मला. आणि दुसऱ्या शॉप मध्ये आलो. मी ही एक साडी बघितली, छान होती, बट मला घागराच पाहिजे होता. सो मग त्यानंतर मी हा रेड वाला घागरा घालून बघितला आणि बघू शकता माझ्या तोंडातून वाव असं निघालं, कारण मला खूप जास्त आवडला. तुम्ही बघू शकता याची ओढणी किती छान आहे, याचा ब्लाऊज तर किती जास्त छान आहे. त्यानंतर मग काय, मम्मीने ते फटाफट पैसे मोजून घेतले आणि बिलिंग करायला दिलं. सो तुम्ही बघू शकता काही चक्क मी मम्मीला 5,000 बुडवून टाकला आज. आणि एवढी मोठी बॅग दिली, कारण घागरा थोडासा हेवी होता. आणि मम्मी म्हणली, बाळा तुला आता गोळ्या खायची काहीच गरज नाही, तू या घागऱ्याला बघूनच नीट होशील. तर गाईज, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय.